हॅलो. आज मला खूप आनंद होतोय. त्याचे कारण ते मी सांगतोय. घरापासून दूर असलेल्या वसतिगृहात राहून मी तिथे शालेय शिक्षण घेतोय. शाळेला मोठी सुट्टी पडली की मला घरी येता येते. माझ्या आई-बाबांना, भाऊ व बहिणीला बिलगून भेटता येते. ते सर्व मंडळी आहेत. माझे कुटुंब. कुटुंब म्हणजे काय? काही ठराविक लोक एकाच घरात एकत्र राहतात. काही कुटुंबे लहान असतात. ज्यामध्ये आई, वडील आणि एक मूल एकत्र राहतात. काही कुटुंबे मोठी असतात, ज्यामध्ये आई-वडिलांसोबत 3 मुले, आजी-आजोबा त्यांच्यासोबत एकत्र राहतात. तर काही कुटुंबे एवढी मोठी असतात, त्यामध्ये मामा, मामी, काका, काकूसुद्धा एकाच घरात एकत्र राहतात. आजकाल अनेक कुटुंबाचे विभाजन होऊन लहान कुटुंबे आपापल्या घरी राहतात. ते सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेतच, परंतु एका घरामध्ये माझ्याबरोबर आई, वडील, भाऊ नियमितपणे वास्तव करतात. हे माझे कुटुंब. कुटुंबातील प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या. आई-बाबांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या, भावा-बहिणींच्या जबाबदाऱ्या वेगळ्या. तरी सर्व मंडळी प्रेमाने एकत्र एकाच घरात राहतात. त्याला कुटुंब असे म्हणतात. हे लक्षात ठेवा.